नागपुर में तेजी से बढ़ रही सड़क दुर्घटनाओं का बड़ा कारण शहर में चल रहे सड़क और फ्लाईओवर के काम भी है। अधूरे काम और सुरक्षा उपायों को दरकिनार कर ठेकेदार लोगों की जान धोखे में डाल रहे हैं। इसे गंभीरता से लेते हुए पुलिस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल ने कॉन्ट्रैक्टर्स और ठेकेदारों को सख्त हिदायत दी है। कल रविंद्र कुमार सिंघल ने ज्वाइंट सीपी अश्वती दोरजे सहित आला अधिकारियों की उपस्थिति में कॉन्ट्रैक्टर्स की बैठक बुलाई थी। इसमें सीपी ने डीसीपी शशिकांत सातव ने बताया कि हाल ही में एक पीआईएल में उच्च न्यायालय ने अधूरे विकास कामों और अन्य वजहों से हो रही दुर्घटनाओं पर चिंता जताई है। साथ ही सीपी की अध्यक्षता में एक समिति का गठन किया गया है जिसमें सभी विभाग के अधिकारी भी सदस्य होंगे। साथ ने बताया कि सिटी के 20 निर्माणाधीन फ्लाईओवर पर हुए एक्सीडेंट में 5 लोगों की जान जा चुकी है। इसके अलावा 24 सीमेंट रोड के प्रकल्पों के कारण 19 दुर्घटनाएं हुई और 6 लोगों की मौत हुई है। सीपी ने पुलिस अधिकारियों से अपने अधिकार क्षेत्र में आने वाली परेशानी और अखामियों के बारे में पूछा। अधिकारियों ने बताया कि कॉन्ट्रैक्ट मिलने पर ठेकेदार काम तो शुरू कर देते हैं, लेकिन यातायात विभाग या संबंधित जोन के अधिकारियों को इसकी जानकारी नहीं देते हैं। जब मन चाहे रास्ते पर आवाजाही बंद करके ठेकेदार काम शुरू कर देते हैं, लेकिन अब ये सब नहीं चलेगा। पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र सिंघल ने ठेकेदारों को साफ चेतावनी दी कि यदि अब उनकी वजह से सड़क दुर्घटना में किसी की जान गई तो पुलिस उन्हें छोड़ेगी नहीं। इतना ही नहीं, सीपी ने कहा कि यदि ठेकेदार ये सोच रहे कि अपने राजनीतिक संबंधों से वो बच जाएंगे तो अपने दिमाग से ख्याल निकाल दें। हे आहे की याला 10 वेळेस सांगितलं त्यांनी करा केला नाही असं तसं जे आहे स्पष्ट सांगा आणि याच्यानंतर आपल्याला ऍक्शन करायचे आहे। जे नाही ते ऐकत त्याच्यावर आपल्याला जे करायचे आपण केस दाखल करू। आता तुम्हाला जे वाटतं आता शेवटची मीटिंग आहे त्याच्यानंतर आपण पुढची कारवाई करणार आहे, तर जे वाटतं तुम्हाला ते स्पष्ट सांगा आणि त्यांना पण आपण संधी देऊ जे आहेत की आम्ही इतका करू शकतोय किंवा हे करू शकलो नाही किंवा करू शकत नाही। जे आहे तुम्ही जे मोगम सांगू नका, जिथे आहे ते एकदम क्लिअर कट त्याच्याबद्दल सांगा। किंवा आपल्या वरिष्ठ कार्यालयास पूर्व सूचना न देता सर ते रोड बंद करून टाकतात। सर दिवसा अचानक मुवमेंट असते व्हीआयपीची, मग आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला संबंधित विभागाची किंवा आमची एनओसी आहे का रोड बंद करायची, तर सर त्यांनी काय करतात, सर जर ट्रॅफिक कमी असेल तुरळक असेल सर त्यांनी काय करतात बॅरिकेडिंग करतात, ते रोड मग पूर्ण सर बंद करतात आणि त्यांची पर्टिक्युलर कधी वाढणं असतात किंवा नसतात सर, लगेच कंट्रोलला कॉल होते सर। सर त्यांना अशी सूचना आहे की सर त्यांना मी वारंवार टोकलेलं आहे की तुम्हाला जर रोड बंद करत असेल तर तुम्हाला लेखी नोटीस घ्यावा लागेल आणि ते आम्हाला एक परत आम्हाला द्यावा लागेल, जेणेकरून आम्हाला रोड बंद आहे तर ती आम्हाला माहिती समजेल सर। कामं चालू आहे ते बाजूनी जो रस्ता चालू आहे त्या ठिकाणी बरेच मोठमोठे खड्डे पडलेले असतात आणि आपण सांगितल्यानंतर बुजवतात, परंतु नेमके त्यावेळेस पाऊस आलेला असतो किंवा काही ज्यावेळेस आता पाऊस नाही अशा वेळेस जर कामं केले ते खड्ड्याची तर ठीक आहे, आज करतात परत उद्या परत तोच खड्डा तयार होतो, त्यामुळे वाहतूक जाम होते, म्हणजे ट्रॅफिक जाम होते आणि लोकांचे फोन येणं सुरू होत आहे। अपघात जरी नाही होत असल्या खड्ड्यामुळे पण जॅमिंगचा प्रॉब्लेम होतो। जे काही या रस्ते अपघात झालेले आहेत त्याची आकडेवारी सर मी मांडू इच्छितो। सर आपल्याकडे एकूण 20 उड्डाणपुलाचं काम नागपूर शहरामध्ये सुरू आहे। या उड्डाणपुलावरती एकूण 5 अपघात झालेले आहेत, ज्यापैकी 1 फॅटल आहे आणि 4 गंभीर स्वरूपाचे अपघात दाखल झालेले आहेत। 24 सिमेंट रोडचं काम सुरू आहे, यामध्ये 19 रस्ते अपघात झालेले आहेत आणि याच्यामध्ये मृतांची संख्या ही 6 आहे, म्हणजे 6 फेटल अपघात झालेले आहेत आणि 15 हे गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत। तर अशा प्रकारे सर हे जे अपघात झालेले आहेत, मला वाटतं या ठिकाणी जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी थोडी काळजी घेतली तर हे अपघातांचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं किंवा आपल्याला ते शून्य करता येतं। आमचे जे अधिकारी आहेत सर वेळोवेळी जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये असतात, मग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असू देत किंवा वाहतूक शाखेचे अधिकारी असू देत। बऱ्याचदा आमच्या असं लक्षात येतं की यांना सर परवानगी दिली जातं, म्हणजे महानगरपालिकेकडून यांना परवानगी दिली जातं, सिमेंट रस्त्याचं काम यांना करायचं आहे, परंतु हे बांधकाम व्यावसायिक यांना मिळालेल्या आदेशाची प्रत सुद्धा पोलीस स्टेशनला किंवा ट्रॅफिक झोन ऑफिसला सादर करत नाही। यांचं बांधकाम होणं सुरू होऊन जाते। 10-15 दिवसानंतर जेव्हा आपले पेट्रोलिंग व्हेकल्स किंवा आपले अधिकारी पेट्रोलिंग करत असतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी यांनी रस्ता बंद केलेला आहे, यांना कोणत्याही प्रकारचं आपण परवानगी दिलेली नसताना सुद्धा यांच्या हा रस्ता आम्ही या कामासाठी बंद केलेला आहे असं दिसून येत आहे सर। आम्ही यांना नोटिसेस पण इश्यूज केलेल्या आहेत। मागच्या 6 महिन्या अगोदर सर आम्ही एका कंपनीला यांच्यावरती 304A चा गुन्हा का दाखल होऊ नये, कारण की अमरावती रोडला सर मोठ्या प्रमाणामध्ये फॅटल आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडायला सुरुवात झालेली होती। आम्ही जे नमूद कॉन्ट्रॅक्टर आहे, कंपनीचे मालक आहे, यांना बोलवून त्यांना समज दिलेली होती आणि लेखी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर यांनी जी काही उपाययोजना केलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं अपघातांचं प्रमाण कमी झालेलं होतं त्या भागामध्ये। आता मला वाटतं अमरावती रोडवरती एक जो फ्लायओव्हर आहे त्याचं एक उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे
आणि एक पूर्णत्वाच्या दिशेने आहे. परंतु पॅरलली इतर भागांमध्ये सुद्धा सर मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत. मला वाटतं या ठिकाणी सर आपले अधिकारी पण बसलेले आहेत. हे अधिकारी पण सर आपले त्यांना जर काही असं समस्या वाटत असेल प्रत्येक झोनमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पण कामं सुरू आहेत. या कामांची विभागणी ज्या पद्धतीने केली जातं किंवा एका पोलीस स्टेशन मधून दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या मध्ये सुद्धा एखादा फ्लायओव्हरचं काम आहे किंवा रस्त्यांचं काम आहे हे गेलेलं असतं सर. तर जर आपली परवानगी असेल तर काही अधिकारी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करू शकतील.